नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। घरगुती गणरायाला मंगळवारी देण्यात आला निरोप। कपिलेश्वर जकीनहोंडे ते 5 दिवसांच्या गणरायाला निरोप। गणेश भक्तांनी कुटुंबासह विसर्जन स्थळी केली होती गर्दी। 17 सप्टेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरण मेळाव्याचे आयोजन। एकाच दिवशी 3 लाख लस देण्याचे आहे ध्येय। जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी साधला संवाद। परिहार देण्याची मागणी करून पूरग्रस्तांकडून जोरदार निदर्शने। गोकाक तालुक्यातील मेळवंकी ग्रामस्थांना महापुरातील नुकसानाची अद्याप नाही भरपाई। 2019 साली महापुरात झाले 800 कुटुंबियांची हानी। आता पाहूया सविस्तर बातम्या। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मंगळवारी 5 दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला आहे। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मंगळवारी 5 दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी कुटुंबासह विसर्जन तलावांवर गर्दी केली, त्यामुळे कोरोना नियमांकडे दुर्लक्ष झाले। शहर आणि परिसरात शुक्रवारी घरोघरी उत्साहात बाप्पांचे आगमन झाले। 5 दिवस बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर मंगळवारी अनेकांनी परंपरेप्रमाणे मंगळवारी गणेश मूर्तींचे विसर्जन केले। अनेक जण वाजत गाजत तर काही जण बँडच्या निनादात गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावाकडे घेऊन जाताना दिसून आले। यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। कपिलेश्वर जकीनहोंडा जुने बेळगाव येथील विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन झाले। विसर्जन तलावांवर वाहनांची गर्दी झाली होती, त्यामुळे पोलिसांना वाहनांना शिस्त लावण्यासाठी बरीच कसरत करावी लागली। काही जणांनी दुपारच्या सत्रात गणेश मूर्तींचे विसर्जन केले तर काही जणांनी सायंकाळनंतर विसर्जन केले। रात्री 10 पर्यंत विसर्जन तलावांवर गणेश भक्त दिसून येत होते। विसर्जनावेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलल्याचेही दिसून आले। विसर्जन तलावांवर पोलीसही तैनात होते। शहरातील काही जण 7व्या दिवशी तर ज्यादातर लोक अनंत चतुर्थी दिवशी बाप्पांचे विसर्जन करतात। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। 17 सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात विशेष लसीकरण मेळाव्याअंतर्गत 3 लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली आहे। सर्वांना कोरोना लस देण्याच्या महत्त्वाकांक्षीने 17 सप्टेंबर शुक्रवारी विशेष लसीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। बेळगाव जिल्ह्यात या एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लसीकरण देण्यात येणार आहे। या ध्येयानुसार सर्व सिद्धता करण्यात येत असल्याचे बेळगाव जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी सांगितले। लसीकरण मेळाव्याच्या पूर्वसिद्धतेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व उपविभाग अधिकारी, तहसीलदार तसेच शहर स्थळीय संस्थेचे मुख्याधिकारी सह बुधवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते म्हणाले, राज्यात बेंगळूर सोडल्यास बेळगाव जिल्ह्याला जास्त लसीकरण करण्याचे ध्येय देण्यात आले आहे। याआधी 1 लाख लसीकरण करून राज्यात बेळगाव जिल्ह्याने सर्वांना आकर्षित केले होते। यावेळी 3 लाख लसीकरण करण्याच्या ध्येयाला साध्य करण्यास अत्यावश्यक गटांची रचनासह सर्व व्यवस्था करण्यात याव्या अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। शहरात शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत लसीकरण देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील लसीकरण कार्यक्रम आरंभ करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे ते म्हणाले। बीम्स, KLE सह प्रमुख रुग्णालयातील नर्सना लसीकरण मेळाव्यात सहभागी करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे तालुका केंद्रात देखील खासगी रुग्णालयांसोबत चर्चा करून नर्स कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले पाहिजे। या संदर्भावेळी मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, उपविभाग अधिकारी रवींद्र करलिंगनवर, जिल्हा नगरविकास निर्देशक ईश्वर उळागड्डी, महिला आणि बालकल्याण विभाग बसवराज वरकट्टी, तहसीलदार कुलकर्णी सह अन्य उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।
गोकाक तालुक्यातील मेळवंकी गावातील नागरिकांना 2019 मधील पूरपरिस्थितीचा परिहार मिळाला नसल्याने RTI कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांच्या नेतृत्वाखाली शहरात निदर्शने करण्यात आली आहेत. 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे गोकाक तालुक्यातील मेळवंकी गावातील नागरिकांना परिहार मिळाला नाही, म्हणून RTI कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. बुधवारी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनमध्ये पूरग्रस्त नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी भीमप्पा गडाद म्हणाले की 2019 मध्ये घरांना हानी झाली असून मेळवंकी गावातील सुमारे 800 कुटुंबियांना अजूनपर्यंत परिहार मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबद्दल चर्चा होणे गरजेचे असून कोणत्याही पूरग्रस्ताला पूर्व प्रमाणातील परिहार मिळाला नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. ಸರ್ 2019ರಿಂದ ಮನೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಬಂದಿಲ್ಲ. 2019ರಿಂದ 2 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೆ ದಾಖಲೆಗಳ ಸಮೇತ ನಾವು ಮನೆಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದು ಫೋಟೋಗಳು ತೊಗೊಂಡ್ಕೇರಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಗೋವಿಂದ ಕಾರಜೋಳ ಅವರು ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಎಲ್ಲ ಮನೆಗಳ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಆದರೆ ಪರಿಹಾರ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಅರಮಾಯಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆ ಸಮೇತ ಬಂದೀವಿ. ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಸಹಿತ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಬುತ್ತಿ ಕಟ್ಕೊಂಡು ಕುಂಡ್ರಾಕ್ ಬಂದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು. ಈ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳನ್ನ ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ अधिवेशनाದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಸರ್. अधिकाऱ्यांनी सरकारला परिहार मिळाल्याचा खोटा अहवाल दिला आहे. याबद्दल चौकशी करावी व सुमारे 800 कुटुंब रस्त्यावर आले आहेत असे त्यांनी सांगितले. याबद्दल चर्चा करावी, नाहीतर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी असलेली मंदिरे व प्रार्थना स्थळे पाडू नये असे निर्देश देण्यात आल्याचे महसूल मंत्री R. अशोक यांनी सांगितल्याने मंदिरे पाडण्यास ब्रेक मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी असलेली मंदिरे व प्रार्थना स्थळे पाडू नयेत असे निर्देश देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री R. अशोक यांनी दिली आहे. ते विधानसौधमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार म्हैसूर जिल्ह्यातील 90हून अधिक मंदिरांना नोटीस बजावल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकांच्या भावनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकार लवकरच सरकारी पातळीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन मंदिरे पाडण्याबाबत निर्णय घेईल. शासकीय स्तरावर निर्णय होईपर्यंत मंदिर आणि देवस्थाने मोकळी करू नयेत अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. म्हैसूर जिल्ह्यातील हुणसूर येथील मंदिरे पाडणाऱ्या तहसीलदारावर कारवाई केली जाईल का असे विचारले असता ते म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काय केले जाऊ शकते यावर वकील आणि वरिष्ठ अधिकारी चर्चा करतील आणि त्यानंतर सरकार मंदिर आणि देवस्थानांबाबत निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले. मंत्री R. अशोक यांच्या सूचनेनुसार म्हैसूर जिल्ह्यातील जुनी मंदिरे पाडण्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. हुणसूर आणि नाजनगूड तालुक्यातील शेकडो वर्षे जुनी मंदिरे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेने त्याला तीव्र विरोध केला आहे. दरम्यान सरकारच्या निर्देशाची दखल घेत नोटीस बजावली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे पाडली जाणार नाहीत असे म्हैसूरचे जिल्हाधिकारी गौतम यांनी सांगितले. राज्यातील बेंगळूर शहरात 77, बेळगावमधील 148, बಳ್ಳारी 33, मांड्या 13, बिदर 138, विजापूर 141, चामराजनगर 18, चिक्कबळ्ळापूर 180, चिक्कमंगळूर 3, चित्रदुर्ग 66, दक्षिण कन्नड 833, दावणगेरे 15, कोप्पळ 17, धारवाड 221, गदग 16, गुलबर्गा 136, हावेरी 33, कोडगू 2, रामनगर 3, रायचूर 59 यासह उत्तर कन्नड, यादगिरी आणि तुमकूर येथील एकूण 1259 मंदिरे, चर्च, गुरुद्वारा, मशिदी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गृह खाते जिल्हा प्रशासनावर धार्मिक स्थळे पाडण्यासाठी दबाव आणत आहे आणि कारवाईनंतर अहवाल देण्यास सांगत आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. क्लासिक ऑल इन वन
थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो व पुरुष, लहान मुले असो व वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर व जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्ज, स्कल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सनकेअर मास्क, कॉटन हँड ग्लोव्ज, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बर्मुडा शॉर्ट्स, नाईटवेअर, गाऊन्स, अंडरगार्मेंट्स, रेनीवेअर, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंतच्या प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एका शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, डिसाइड मारुती टेम्पल, बसवान गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537. श्री साई लीला सोल्युशन्स, वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर. छत गळती, बेसमेंट गळती, बेसमेंट लिकेज, भिंतीमध्ये ओल पकडणे, टेरेस कोटिंग, एक्सपॉन्सन जॉईंटचे ट्रीटमेंट, बांधकाम स्ट्रक्चरल, क्रॅक फिलिंग्स, PU ग्राउंटिंग. पत्ता गंगेश्वर कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 1, 8वा क्रॉस, भाग्यनगर, बेळगाव. संपर्क क्रमांक मनोहर नायक 9741901690. आनंद कुंभार 9945888178. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरू असलेल्या गणेशोत्सवादरम्यान शहरातील गणेश मंडळांकडून कोरोना नियमांचे पालन होत आहे की नाही याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. आता बेळगाव शहरामध्ये 10 सप्टेंबरपासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि बेळगावमध्ये अनेक अशी मंडळं आहेत ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मंडप घालून त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. तर जसं की आम्ही पाहत आहे की ते कोरोनाची तिसरी लाट आहे आणि अनेक या ठिकाणी रुग्ण आता आढळायला चालू झालेत. तर आम्ही जाणून घेऊया की बेळगाव शहरामध्ये सार्वजनिक मंडळांकडून कशी खबरदारी घेतली जाते. तर आता आम्ही जाणून घेऊ की क्लब रोडवरील या ठिकाणी रिक्षा स्टँड येथे या ठिकाणी वीर राणी कित्तूर राणी चन्नम्मा या ठिकाणी जो गणपती स्थापन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या सदस्यांकडून कशी खबरदारी घेतली जाते. ನಾನು ಬಸವರಾಜ್ ಅಂತೇಳಿ ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಈಗ 9 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಗಣಪತಿ ಕೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೋದ ವರ್ಷ 10x10 ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಈ ವರ್ಷ ಆಗಿ ಗಣಪತಿ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದ ಬಳಿಕ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಕೌಂಟಿಂಗ್ ಆದ ಬಳಿಕ ಹೇಗಿಲ್ಲ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಕುಣ್ಸಾಕಂತಂದಾಗ ಅವಾಗ ನಾವು ಈ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಕುಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಯಾವ ರೀತಿ ಸರ್ಕಾರ ಒಂದು DC ಸಾಹೇಬ್ರು ಒಂದು ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಆ ರೀತಿ ನಾವು ಮಂಡಳದವರ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ.
मग आता प्रश्न असा आहे की म्हणजे तर कोरोनाच्या काळामध्ये काय खबरदारी, दुसऱ्या मंडळाने काय खबरदारी घेतली पाहिजे? ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಂಡಳದವ್ರಿಗೇನು ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ ಆಯಿತು ಡಿ ಸಿ ಸಾಹೇಬ್ರೊಂದು ಇದನ್ನೊಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ನಡೆದಿದೆ ನಮಗೆ सुरुवातीला 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करा म्हणून त्यांनी डिक्लेअर केले होते, बट लोकांचा विरोध होता त्याला. मग 11 दिवसाचा गणपती विसर्जन म्हणजे तुम्ही साजरा करा, गणपतीची स्थापना करा, मग त्यांनी परमिशन दिले. मग याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? ते 5 दिवसाचा कास दिला होता. ಇಲ್ಲ ರೀ ಲೋಕಸಭಾ ಇಲೆಕ್ಷನ್ಗೂ ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇಲೆಕ್ಷನ್ಗೂ ಅವಾಗ ಹೇಳಿತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕರೋನಾ ನಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದು ಕೌಂಟಿಂಗ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂಥೇಳಿ. ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಯಾಕೆ ನಿರ್ಬಂಧ ಹಾಕ್ತೀರಿ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ. म्हणजे आता सणाला का तुम्ही निर्बंध घालता? इलेक्शनला तुम्हाला कोरोना दिसत नाही काय? बट आता लोकांची सुद्धा जबाबदारी, ती प्रशासन तर बेजबाबदार आहे असं लोकांचं म्हणणं आहे आता. मग बट लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, सार्वजनिक मंडळाच्या सदस्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की इलेक्शनच्या वेळी जेवढी गर्दी झाली तिथं तो कोरोना पसरलाच असेल. मग आता पण ती शक्यता आहे, म्हणून आपल्या परीनं काय प्रयत्न केले जात आहेत? ಈಗ ನಾವು ಮುಂಜಾನೆ ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಮತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ನಾವು ಅಷ್ಟೇ ಒಂದು 7 ಜನ 8 ಜನ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆದವರು ಹೊರಗಿನ ಜನ ಅಂತೂ ಯಾರೂ ತಗೋತಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ. मग आता मिरवणुकीच्या वेळी गर्दी झाली आणि आता विसर्जनच्या वेळी सर कसा तुमचा म्हणजे कसं तुमची खबरदारी जर राहणार आहे विसर्जन? ಈಗ ವಿಸರ್ಜನೆಗಂತೆ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇಲ್ಲ ರೀ. ಈಗಂತೆ 4 ಫುಟದು 3 ಫುಟದ ಗಣಪತಿ ಅದಾವೆ ರೀ. ಒಂದು ಆಟೋದಾಗ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು, ಒಂದು 4 ಜನ ಕುಡಿಸಿ. म्हणजे आणि बाकीच्या मंडळांकडून सुद्धा भव्य मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मग त्यांच्याकडून जसं की आता DJ लावायला वगैरे परवानगी नाही आहे, प्रशासनाकडून दिलेली नाही आहे परवानगी, बट तरीसुद्धा ते केलं जातं आहे. आता विसर्जनच्या वेळी सुद्धा केलं जाईल. मग याचा कोरोनाच्या बाबतीत कसा परिणाम होईल बेळगावमध्ये आणि संख्या वाढण्याची शक्यता आहे? ಈಗ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಯಾವ ಊರಲ್ಲಿ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ, ಒಂದು ಊರಂತ ಅಷ್ಟೇ ಮಾತ್ರ DJ ಹಚ್ಚಿದ್ರು, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಏನು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವದೊಳಗೆ ಹಂಗೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮೊಂದು ಖಾತ್ರಿ ಇದೆ. जसं की तुम्ही पहिला की या सार्वजनिक मंडळाकडून तर अशी पूर्व खबरदारी सर्व खबरदाऱ्या घेतल्या जातात आणि विसर्जनच्या वेळी सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की थोडेफार प्रमाणातच लोक जाऊन आम्ही विसर्जन करणार. त्याच पद्धतीनं बाकीच्या सार्वजनिक मंडळांनी सुद्धा याच मंडळानं जशी दखल घेतली आहे तशीच दखल घेणं गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये कोरोनाची जी तिसरी लाट आहे ती अतिशय भयंकर असणार आहे आणि त्यामध्ये लाखोंचा जीव जाण्याची शक्यता आहे. याआधी जे इलेक्शन या ठिकाणी घेण्यात आलं होतं त्याला सुद्धा लोकांचा विरोध होता की आता कोरोनाच्या काळात तुम्ही इलेक्शन का घेता. मात्र ते झालेलं आहे. त्याला सुद्धा आता गणेशोत्सवाला सुद्धा परमिशन देण्यात आलेली 11 दिवसांची. तर पण तरीसुद्धा जनतेने स्वतःहून याची काळजी घेतली पाहिजे, स्वतःहून आपल्या मुलांच्या जीवाची काळजी केली पाहिजे असेच मी म्हणेन. मी पूजा मंडोळकर, कॅमेरामॅन पॉवरसोबत केएनएन सिटी न्यूज बेळगाव. वडगाव येथील रहिवासी पान दुकानदार बाळकृष्ण यांनी उधार देण्यास नकार दिल्याने त्यांची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली असून शहापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. वडगाव येथील लक्ष्मीनगरमध्ये एका पान दुकानाच्या मालकाची निर्गुण हत्या झाली आहे. वडगाव परिसरातील लक्ष्मीनगरचे रहिवासी बाळकृष्ण नागेश शेट्टी वय वर्ष 50 राहणार लक्ष्मीनगर 3रा क्रॉस वडगाव यांची मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निर्गुण हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मीनगरमध्ये अनेक वर्षांपासून पान दुकान चालवणाऱ्या बाळकृष्ण शेट्टी यांच्यावर रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. खुनाचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय. या प्रकरणी संशयित दत्तात्रय उर्फ दत्ता शिवानंद राहणार भारतनगर शहापूर याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी आहे की अनेक वर्षांपासून लक्ष्मीनगर येथे बाळकृष्ण हे पान टपरी चालवत होते. मंगळवारी रात्री संशयित दत्तात्रय त्यांच्या पान टपरीवर गेला होता. त्यावेळी त्याने उधारी साहित्य देण्याची मागणी केली, मात्र बाळकृष्ण यांनी उधारी देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तो तिथून निघून गेला. रात्री नेहमीप्रमाणे पानटपरी बंद करून 10च्या सुमारास बाळकृष्ण हे आपल्या घराकडे आले. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दत्तात्रय याने अचानक बाळकृष्ण यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पोटात चाकू भोसकला. तसेच तोंडावर व शरीरावर देखील सपासप वार केले. त्यामुळे बाळकृष्ण रक्ताच्या थोराळ्यात खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी अलारवाडमध्ये 50 एकर जागेचे व 5,28,00,000 रुपयांचे काय झाले याचे स्पष्टीकरण 20 सप्टेंबर रोजी आयुक्तांना न्यायालयात द्यावे लागणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेने पाणीपुरवठा मंडळाकडे भरलेल्या 2,28,00,000 रुपयांबाबतची माहिती आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी घेतली। त्यासाठी पाणीपुरवठा मंडळ व पायाभूत सुविधा मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी अलारवाडमधील रद्द झालेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व हलगेत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामाबद्दल जाणून घेतले। अलारवाडमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत बंगळुरू उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे। त्यावर 20 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या सुनावणीला आयुक्तांना हजर राहावे लागणार आहे। त्यासाठीच त्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी अलारवाडमध्ये 50 एकर जमीन संपादित केली होती। प्रकल्पासाठी महापालिकेने 2,28,00,000 रुपये निधी पाणीपुरवठा मंडळाला दिला होता। प्रत्यक्षात त्या जागेत प्रकल्प झालाच नाही। त्यामुळे प्रकल्पासाठी कब्जा घेतलेल्या 50 एकर जागेचे व 2,28,00,000 रुपयांचे काय झाले याचे स्पष्टीकरण आयुक्तांना न्यायालयात द्यावे लागणार आहे। त्यामुळे संबंधित माहिती जमा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे। महापालिकेने कब्जा घेतलेल्या हलगा गावच्या हद्दीतील 19 एकर जागेत सध्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे। जमीन मालकांचा विरोध असतानाही जून 2019 मध्ये जागेचा कब्जा घेण्यात आला। त्यानंतर जमीन मालकांनी प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली आहे। प्रकल्पासाठी अलारवाडमध्ये 50 एकर जागेचा कब्जा घेतला असतानाही हलगेतील जमीन का घेतली असा त्यांचा सवाल आहे। या मुद्द्यावर नारायण सावंत यांच्यासह 5 जणांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे। त्यावर 8 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले। ओल्ड गोवा येथे रस्त्यांची दुरावस्था झाली असूनही अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असे RTI व सामाजिक कार्यकर्ते फजलूर टोनीस यांच्या निदर्शनास आले आहे। RTI आणि सामाजिक कार्यकर्ते फजलूर टोनीस यांनी निरीक्षण केले आहे की गोव्याच्या स्थानिकांनी अनेक विनंती करूनही संबंधित अधिकारी खराब स्थितीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात अपयशी ठरले आहेत। आता बागा, जुने गोवा आणि इतर भागातील लोक खड्डे भरण्यासाठी बाहेर पडले आहेत, जे दुचाकीस्वार आणि इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे। स्थानिकांना असे वाटते की त्यांच्यासाठी इतरांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे आहे। जुने गोव्यातील विविध स्थानिक लोकांनी अनेक विनंती करूनही PWDने याकडे डोळेझाक केली आहे। संपूर्ण गोव्यात समान मुद्दे मारगाव, बागा, पणजी, मापुसा, वास्को, पेरनेम, कॅनकोणा आणि गोव्यात सर्वत्र सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। 2 महिन्यांपूर्वी चिक्कोडी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे 14 गावांना फटका बसला आहे। 2 महिन्यांपूर्वी चिक्कोडी उपविभागाच्या अथनी तालुक्यातील कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे 14 गावांना या महापुराचा फटका बसला आहे। म्हणून शेतकरी व ग्रामस्थ आजही आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहेत। सरकारने तात्पुरते 10,000 रुपयांचे परिहार घोषित केले, पण अथनी तालुक्यातील 4 गावांना परिहार मिळाला नसल्याने
पूरग्रस्तांना परिहार धनाची वाट पाहावी लागत आहे. पाऊस व महापुरापासून आपले जीवन वाचविण्यासाठी गावातील लोक आपली घरे व संस्था सोडून महापूर पोहोचणार नाही अशा ठिकाणी स्थलांतरित झाले होते. पण आता महापूर कमी झाल्यामुळे ग्रामस्थ आपल्या घरी परतले आहेत. पण ज्यावेळी त्यांनी गावातील व घरातील परिस्थिती पाहिली ती दृश्ये हादरून टाकणारी होती. त्याचबरोबर त्यांच्या अनेक वस्तू, महापुरावेळी घरात असलेले धान्याचे सर्व नुकसान झाले आहे. जेव्हा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी पूरग्रस्तांना 10,000 रुपये परिहार देण्याचे निर्देश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पण अथणी तालुक्यातील झुंजरवाड, शिरहट्टी, बळवाड, सवदी या 4 गावात परिहार मिळाला नसल्याने तेथील पूरग्रस्तांनी सरकार आणि अधिकाऱ्यांविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. ಈಗಾಗಲೇ 2019ರಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಪ್ರವಾಹ ಬಂತು. ಆಮೇಲೆ 2021ರಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಮಹಾಪುರ ಪ್ರವಾಹ ಬಂತು. ಇದರಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ತೀರದ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೆ, ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಂಥ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಂದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲರಿಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಪ್ಯಾಕೇಜನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆಗಲಿ ಅಥಣಿ ತಾಲೂಕು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. 10,000 ರೂಪಾಯಿ ಅವರ ಉಪಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಅವ್ರು ಹೇಳಿದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಆಲಮಟ್ಟಿ ಜಲಾಶಯದ ಹಿನ್ನೀರಿನಲ್ಲಿ ಏನು ನಾವು ಮುಳುಗಡೆಯಾಗಿದ್ದೀವಿ, ಅವರಿಗೆ ನೀವು ಹೊಸ ಪ್ಲಾಟ್ಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ರಿ, ನಿಮಗೆ ಕೊಡ್ಲಾಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಊರನ್ನು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಅಲ್ಲೇ ಹಳೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿನೇ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ವಿದ್ಯುತ್ ಕೊಟ್ಟರು, ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನು ಅಲ್ಲೇ ಚಾಲು ಇಟ್ಟರು. ಹೀಗಾಗಿ ನಮಗೆ ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಇರ್ತಿದ್ವಿ, ನಮ್ಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಪ್ಯಾಕೇಜಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು ಕೊಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ಹಳೆ ಊರ ಒಳಗೆ ಉಳಿದ್ವಿ. ಅಲ್ಲೇ ಪ್ರವಾಹದೊಳಗೆ ಸಿಲುಕೊಂಡ್ರು ಅವರು ಮೇನಾಮೇಷ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಮಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಪ್ಯಾಕೇಜ್ಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಸರಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಬಂದಂಥ ಸರ್ಕಾರದ ಅನುದಾನಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ನಮಗೆ ಕ್ಯಾರಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಸುಖ ಆಡಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಸಂಕಷ್ಟದೊಳಗಿದ್ವಿ. ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿದರೆ ನಮಗೇನು ಪ್ಯಾಕೇಜ್ ಬೇಡ. ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನ ಅವರು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದ್ ಮಾಡಿದಲೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಂದಂಥ ಅನುದಾನಗಳು ಮತ್ತು 10,000 ಪ್ಯಾಕೇಜ್ಗಳನ್ನ ಕೊಡಲೇಬೇಕಂತ ನಾವೀಗ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಕ್ಕೆ ಏನೈತ್ರಿ, ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕುತಂತ್ರದಾವು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಇನ್ನೂ ನಿಲ್ಕಿಲ್ಲ. ಇವರು ಕೊಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದು ಕೊಡ್ತಾನೆ ಅದು ಏನಾಗಿಬಿಟ್ಟೈತೆ ಅಂದ್ರೆ ದೇವ್ರಿಗೆ ಬರ್ತಾನೆ ಅನ್ಬಾರ್ದತ್ತ, ಬಡವ ಕೊಡ್ತಾನೆ ಅನ್ಬಾರ್ದತ್ತ. ಹಂಗೆ ಎಲ್ಲ ಆಸೆ ಹಚ್ಚೀಗ ಇನ್ಕತ್ತ ನಮ್ಮ ಮಂದಿದು ಜೆರಾಕ್ಸು ಅದು ಇದು ಮಾಡೇ 1,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಅವು ಬರ್ತಾವನ ಆಸೆ ದೇಶದಿಂದ. ಏನೋ ಒಂದು ಅಳಗಾಲಾಗೈತಪ್ಪ, ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವ್ರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರು, ಬರ್ತತೇನೋ ಇದಕ್ಕೆ ಏನು ಬರಲಿಲ್ಲ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮಂದಿ ನಿರಾಶೆ ಆಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ಮತ್ತು ಏನು ಇದು 10,000 20,000 ಕೊಟ್ಟದ್ದು ಏನು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಸಿಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ. ಇದು 10,000 20,000ದಿಂದ ಇದನ್ನ ಆಗ್ಬೋದು, ವರ್ಷ ಬರೋದು, ಇದು ವರ್ಷ ಆಗೋದು ಇದು ಬೇಡ. ನಮಗೆ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಬೇಕು, ಕೊಡುವಂಥ प्रयत्न ಮಾಡಬೇಕು. सरकारಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ. देणारा देव देतो पण पुजारी भक्तांपर्यंत पोहोचवत नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे म्हणत आक्रोश व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी परिहार देण्याची घोषणा केली होती, त्याला जिल्हाधिकारी साक्षीदार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. रवींद्र चौगुले, KNN सिटी न्यूज, चिक्कोडी. बेळगाव तालुक्यातील सुळगे येथे भावकेश्वरी कृषीपतीन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली आहे. बेळगाव तालुक्यातील सुळगे येळूर येथे भावकेश्वरी कृषीपतीन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व DCC बँकेचे नूतन संचालक राजेंद्र अंकलगी यांचा बुधवार दिनांक 15 रोजी सभागृहात सत्कार करण्यात आला. राजेंद्र अंकलगी यांनी सत्काराबद्दल समाधान व्यक्त करून शेती योजना व नाबार्ड योजना अनुक्रमाने राबविण्याचे सांगितले. शाळ, श्रीफळ व पुष्पहार देऊन अंकलगी तालुका मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील,
APMC सदस्य विनय कदम, बँक निरीक्षक अरुण पाटील यांचाही संस्थेचे चेअरमन RS नंद्याळकर, संस्थापक SM बेळवरकर यांनी सत्कार केला. यावेळी संचालक हिरामणी बेळगावकर, आनंद कामती, सुभाष कडोलकर सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली अनेक कामे अर्धवट असून RTO सर्कल ते अशोक सर्कल पर्यंत भुयारी गटारीचे बांधकाम बंद असल्याने ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी व्यापाऱ्यातून होत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकास कामे करण्यात येत असून RTO चौक ते अशोक चौक पर्यंतच्या भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यासाठी चरी खोदून ठेवण्यात आल्याने व्यावसायिक आणि नागरिकांना धोकादायक बनले असल्याने तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे. स्मार्ट सिटी योजनेतील कामे सुरू करून 4 वर्षे लोटली, पण अद्यापही काही कामे सुरू आहेत. सध्या संगोळी रायण्णा चौक ते अशोक चौक रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र RTO चौक ते अशोक चौक पर्यंतच्या भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण गणेशोत्सवामुळे काही कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सदर काम देखील बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खोदण्यात आलेल्या चरीचा फटका RTO चौक ते अशोक चौक पर्यंतच्या व्यापाऱ्यांना बसला आहे. तसेच ग्राहकांना देखील याचा त्रास होत असल्याने गटारीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठ्या चरी असल्याने नागरिकांना ये जा करताना कसरत करावी लागत आहे. काही व्यावसायिकांनी या चरीवर सावक घातले आहे, पण वृद्ध आणि लहान मुलांना यावरून ये जा करता येत नसल्याने अडचणीचे बनले आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सदर विकास कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर माती टाकण्यात आली असून वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीधारक घसरून पडत आहेत. त्यामुळे सदर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी होत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावमध्ये अँथे 2021 लॉन्च करण्यात आले असून आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी ठरणार आहे. आता आपल्या आयुष्यात काही मोठे होण्यासाठी बेळगाव शहरामध्ये अँथे 2021 बेळगाव ब्रांच लॉन्च करण्यात आली आहे. आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम देण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात येत असून या परीक्षेमध्ये उत्तम मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप दिली जाणार असून टॉप 5 विद्यार्थ्यांना नासाला जाण्याची संधी दिली जात आहे. इयत्ता 7वी पासून 12वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची संधी असून लाखोच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. अँथे 2021च्या एकूण 225 ब्रांच असून यांकडून ही सुवर्ण संधी उपलब्ध केली जात असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी रिजनल डायरेक्टर धीरज मिश्रा सर, रिजनल ऑपरेशन हेड अरविंद सर, रिजनल सेल्स हेड अश्विन सिन्हा सर, एरिया बिझनेस हेड विश्वनाथ PG सर, टेरिशरी हेड सुधीर सर, डेप्युटी डायरेक्टर पुष्कर मिश्रा सर, ब्रांच हेड जया श्वेता श्रीवास्तव, अकॅडमिक हेड चंदन चंद सर, ॲडमिशन ऑफिसर संदीप मकण्णवर सर, रूपा नागप्पा, हरिओम पटेल सर व इतर उपस्थित होते. Sir is the academic head of the Complete South Zone, and Ashwin Sinha sir is there. He is the Complete Sales head of our Complete South Zone, and Sudhir Kumar sir is there. Sir is the treasury head of rest of Karnataka,
Vishwanath PG sir is there. Sir is our respected regional business head, and we have VM Mysore also with us. And this is the complete team and of academic, non-academic operations. We are here for the launch of Anthe. I said this is our third Anthe here in Belgaum, and we are going to rock. So if you want to ask something from sir, you can. He's our Pushkar Mishra sir, Deputy Director sir. We have just done the launching of the Akash Anthe. Aryam sir, sir is our academic head. Piyush sir is our academic head foundations, and all the foundation academic people are there. The marketing heads, ABM sir, Jagdish sir. We are here from Belgaum branch Akash Institute to launch Akash Anthe 2021. This is a golden opportunity for the scholarship examination for all the students who wish to do something in achieve a career in their life, and they wish to go for medical or engineering. We believe from the foundation the students should incline themselves toward this journey, and that's why this examination starts from 7th standard itself. The 7th standard studying students can enroll for the scholarship examination, and up to standard 12th we are having this scholarship examination. And this time because we are coming up with a NASA trip, so every student can get a chance to go to NASA with one of their parents if you score the top position. And also 100% scholarship is being offered to the student who wish to take admissions. And this scholarship is not only important for taking admission with us, but also at the same time you will be knowing your rank all India, because lakhs of students write this examination all over India, and you will be knowing your rank, where you're standing. And even in the lockdown period, Akash was there to support every individual, and we have made many success stories. So I welcome you all to participate in this examination. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಆಕಾಶ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಇದೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ನಾವು ಆಂಥೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಕ್ರಾಸ್ ಇಂಡಿಯಾ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ್ಯಂಡ್ ಈ ವರ್ಷ ಡಿಸೆಂಬರ್ 4ರಿಂದ ಡಿಸೆಂಬರ್ 12ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಇರುತ್ತೆ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗೆ 2 ಆಪ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಬೇಕಂದರೆ ಅವರು ಆನ್ಲೈನ್ ಇಲ್ಲ ಆಫ್ಲೈನಲ್ಲೂ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರಿಬೋದು. ಮೇಜರ್ ಅಡ್ವಾಂಟೇಜಸ್ ಅಂದರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗೆ ಫರ್ದರ್ ಎಜುಕೇಷನ್ಗೆ 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಆ್ಯಂಡ್ ಸೆಕೆಂಡ್ ವಿನ್ನರ್ ಕೆಲವೊಂದು ಕ್ಯಾಶ್ ಅವಾರ್ಡ್ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಟೂಡೆಂಟು ಅಕ್ರಾಸ್ ಇಂಡಿಯಾ ಅವ್ರದ್ದು ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ರ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಏನು ಅನ್ನೋದು ಈ ಎಕ್ಸಾಮ್ ಮುಖಾಂತರ ಸ್ಟೂಡೆಂಟು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು. ಆ್ಯಂಡ್ ಇದು ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಡ್ವಾಂಟೇಜ್ ಅಂದರೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆದ 5 विद्यार्थीಗಳಿಗೆ नासाಗೆ ट्रिप इरते ಅವರು ಒಬ್ಬರ ಪೇರೆಂಟ್ ಜೊತೆಗೆ. सगळ्यांना नमस्ते. आम्ही आकाश इन्स्टिट्यूट बेलगाम ब्रांचमधून बोलत आहे. ॲक्च्युली आम्ही एव्हरी इयर अँथेसाठी अँथे एक्झाम लॉन्च करत आहे. सो ह्या वर्षी पण आपण अँथे एक्झाम लॉन्च करत आहे. सो कसं आहे, आता आपलं ऑनलाईन आणि ऑफलाईनसाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता ह्या वर्षी. सो ऑनलाईनचं डेट आहे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12साठी, आणि ऑफलाईनचं डेट आहे 5 आणि 12साठी. तुम्ही ऑफलाईन पण एक्झाम देऊ शकता, ऑनलाईन पण एक्झाम देऊ शकता. अँथेचं ह्या वर्षीचं बेनिफिट आहे, तुम्ही नासासाठी विथ पेरेंट्स तुम्ही जाऊ शकता. सी ऑफलाईनचं काय कसं असते, ह्यावर्षी सगळं तुम्हाला बेनिफिट भेटते. ह्या वर्षीपासून नासा तुम्ही जाऊ शकता विथ पेरेंट. सो एक वंडरफुल प्लॅटफॉर्म आहे तुमचं करिअर हे करायच्यासाठी आणि स्कॉलरशिप घ्यायच्यासाठी. 100% स्कॉलरशिप येऊन तुम्ही सगळं आकाश इन्स्टिट्यूटमध्ये घ्यायच्यासाठी हे करत. Dear students and parents, we are launching an Anthe. So it is one platform over which the students can perform their talent, and by this exam the students can have an opportunity to study with an high quality the teaching we are providing in offline mode. Right now it is a pandemic, so we are providing the online mode also. So it is a quality learning that they can have. They have to register, and with a fee of 99 rupees they can appear for the exam, and they can avail up to 100% scholarship by this exam also. So it is an opportunity for all the section of society. There is no imbalance in that one. So we request from the Akash side that to register their child, and if somebody wants interested for the high quality teaching, so we request you to join the that Anthe. So thank you. हेलो, गुड इवनिंग. मैं नबी साहब बेलगाम ब्रांच आकाश इंस्टीट्यूट से
हूँ और हमने इस ईयर एंथे लॉन्च किया है एंथे 2021। ये एग्जामिनेशंस के बेनिफिट है, जैसे इस एग्जामिनेशन में जो बच्चे टॉप 5 में आएंगे उनको हम नासा की ट्रिप करवा रहे हैं और इसके अलावा इनको कैश रिवॉर्ड्स मिलेंगे और भी जैसे अपॉर्चुनिटीज़ होते हैं, जैसे 100% स्कॉलरशिप और स्कूल बूस्टर कोर्सेज जैसे बेनिफिट्स होते हैं, जैसे ये ऑनलाइन क्लासेस होंगे ये प्रोवाइड होते हैं और बच्चे जान सकते हैं ऑल इंडिया रैंकिंग अपनी। इसके अलावा हमने, जैसे मैंने पहले बताया, ऑल इंडिया जो टॉप 5 में बच्चे आते हैं तो उनको बेलगाम ब्रांच की तरफ से नासा की ट्रिप मिलेगी। ये एग्जामिनेशंस के डेट्स हैं, ऑनलाइन एग्ज़ाम्स होंगे 4 दिसंबर से लेकर के 12 दिसंबर तक चलेंगे और ऑफलाइन एग्जामिनेशंस जो है इनके एग्ज़ाम के डेट्स हैं 5 और 12 दिसंबर को ऑफलाइन एग्जामिनेशंस होंगे। या परीक्षा ऑनलाईनद्वारे 4 ते 12 डिसेंबर व ऑफलाईनद्वारे 5 ते 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात साध्या पद्धतीने श्री वीरभद्रेश्वर जयंती साजरी करण्यात आली आहे। चिक्कोडी तालुक्यातील येड्डूर गावात श्री वीरभद्रेश्वर देवस्थानमध्ये मंगळवारी श्री शैल जगद्गुरू यांच्या सानिध्यात श्री वीरभद्रेश्वर जयंती साध्या सरळ पद्धतीने साजरी करण्यात आली। श्री वीरभद्रेश्वर देवाला श्री शैल जगद्गुरू आणि श्री शैल शास्त्री यांनी रुद्राभिषेक करून आरती व नैवेद्य दाखविण्यात आला। त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। वीरभद्रेश्वर यांच्या भावचित्राला ग्रामस्थांकडून विशेष पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी श्री शैल जगद्गुरू म्हणाले की मंगळवारी श्री वीरभद्रेश्वर जयंतीनिमित्त देशस्तरावर जयंती साजरी केली जात आहे। कोरोना पार्श्वभूमीवर पूजा आरती नैवेद्य दाखवून साध्या सरळ पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली। सरळ साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यास श्री शैल जगद्गुरू यांनी भक्तांना आवाहन केले होते। या संदर्भावेळी येड्डूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रवींद्र चौगुले, KNN सिटी न्यूज, चिक्कोडी।
शुक्रवारी लखनौमध्ये होणाऱ्या जीएसटी काउन्सिलिंगच्या 45व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पेट्रोलने तर कधीच 100 पार केली असून आता पेट्रोलचा आकडा 100 ओलांडला असून 108 ते 109 रुपयांच्या दरम्यान प्रति लिटर पेट्रोलचे दर गेले आहेत. वाढलेल्या या इंधनाच्या दरानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र याबाबत एक दिलासादायक बातमी आली असून लवकरच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची शुक्रवारी लखनौमध्ये बैठक होणार आहे. जीएसटी काउन्सिलिंगच्या या 45व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक घडामोडी घडल्यास पेट्रोल जवळपास 75 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील कर हे राज्याच्या प्रमुख उत्पादनाचे साधन असल्यानं राज्य सरकार याला विरोध करण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आल्यास महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीवरील मंत्र्यांचे पॅनल पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय पातळीवर एक कर लावण्याचा विचार करू शकते. मात्र यावर राज्य सरकारचे प्रतिनिधी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. राज्य सरकारची भूमिका योग्य राहिल्यास इंधन दर कपातीचा मोठा निर्णय होऊ शकतो. बेळगाव शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. मंदिरे हटविण्याचा प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी दिला आहे. बेळगाव शहरातील 46 पैकी 17 अनधिकृत धार्मिक आणि प्रार्थनास्थळे हटविण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली. महापालिका निवडणूक आणि गणेशोत्सवामुळे या संदर्भात निर्णय घेता आला नाही. गणपती विसर्जनानंतर धार्मिक व्यवस्थापकांना विश्वासामध्ये घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. यावेळी रणजित चव्हाण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंडळ त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या जिल्हा काल जे पेपरमध्ये TV मंदिरं पाडवण्याच्या संदर्भामध्ये जी काय बातमी पब्लिक TVला जी आलेली आहे त्या बातमीनं बेळगाव शहरामध्ये नागरिकांच्यामध्ये विशेषतः हिंदू समाजामध्ये असंतोष माजला आहे. तेव्हा या मंदिरांच्या बाबतीमध्ये सरकारनं घिसडगाई न करता या मंदिरांचा उल्लेख हा 200 वर्षापूर्वीपासून आहे. त्या विभागामध्ये ही मंदिरं आहेत. ज्या वेळेला ब्रिटिश लोक या बेळगाव शहरामध्ये राज्य करत होते त्या कॅम्बलने लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील या मंदिरांचा उल्लेख आहे. आणि असं असताना जी एक ऑर्डर सुप्रीम कोर्टानं पास केले, विशेषतः ही ऑर्डर ही गुजरात राज्यापुरती मर्यादित आहे. पण एका ऑर्डरचा उल्लेख करून ह्यांनी सगळ्या कर्नाटकमधल्या मंदिरांचा पाडवायचं जे काय एक लिस्ट तयार केलेलं आहे. त्यांना कामं फार आहेत करायला, पण ती सोडून हे उचापती कामं करायचं हे जे काय सरकारनं चालू ह्या जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे त्याला आमच्या देवस्थान मंडळ आणि समितीच्या वतीनं याचा तीव्र निषेध करतो. आणि ह्या जर कुणी जर हा आमच्या मंदिरांना हटवण्याचा जर फाजील प्रयत्न केला तर लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि आम्ही सगळेजण मिळून याला विरोध करू आणि यांचा हा जो प्लॅन आहे तो आम्ही हाणून पाडू. इतकंच मी शहर देवस्थान मंडळ आणि महाराष्ट्र समितीच्या वतीनं सांगतो. यावेळी बोलताना श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की हिंदू मंदिरे हटविण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो त्वरित मागे घेतला जावा, कारण यामुळे समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. फक्त हिंदू मंदिरांच्या मागे लागण्याची प्रशासनाची कृती संशयास्पद वाटते असे ते म्हणाले. जर सरकार प्रशासनाने हिंदू मंदिरांना हात जरी लावला तरी ते धुळीस मिळतील, कारण हिंदूंच्या धार्मिक भावना एक प्रकारची नाळ या मंदिरांशी जोडली गेली आहे. तेव्हा हजारो वर्षांचा इतिहास असणाऱ्या या मंदिरांना त्यांनी कोणत्याही प्रकारे क्षती पोहोचू नये असे कोंडुस्कर म्हणाले. काल DCने एक ऑर्डर सांगितले की जी एक 36 मंदिरं आहेत, जी हिंदूंची पवित्र मंदिरं आहेत, ती मंदिरं गणपती विसर्जन झाल्यानंतर ती काढतो असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु ते साफ चुकीचं आहे. सरकारनं जो काही हा फालतू निर्णय घेतलेला आहे
किंवा या जिल्हाधिकाऱ्यांनी जो एक आदेश दिलेला आहे, तर हा आदेश त्यांनी त्वरित थांबवावा. कारण समस्त हिंदूंच्या भावना इथं कुठेतरी दुखावल्या जाणार आहेत. यांनी प्रत्येक वेळेला जर सुप्रीम कोर्टचं ऑर्डर जर यांनी जर सांगत असतील, तर हा नुसतं हिंदूंच्या माध्यमातूनच हिंदूंनाच सुप्रीम कोर्टची ऑर्डर सांगितली जाते, इतर कोणालाही सुप्रीम कोर्टची ऑर्डर सांगितली जात नाही आहे. तर माझं एक विनंती आहे आणि सरकारला आव्हान पण आहे की त्यांनी जर हिंदूंच्या मंदिरांना जर हात लावतील, तर हे सरकार आणि हे संपूर्ण प्रशासन मातीला मिळून जाईल. कारण या हिंदूंच्या भावना या मंदिरामध्ये, या हिंदूंची आस्था या मंदिरामध्ये आहेत आणि हजारो वर्षापासून मंदिरं तिथं आहेत आणि त्या मंदिरांना त्यांनी कदापि हात लावू नये आणि त्याला कुठेही दुखापत होईल असं कोणतंही कृत्य सरकार असेल किंवा प्रशासन असेल यांनी करू नये, अशी श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून मी सरकारला आणि प्रशासन या प्रसंगी विकास कलघडगी त्यांच्यासह शहर देवस्थान मंडळांचे पदाधिकारी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. L&T कंपनी जलमंडळ आउटसोर्स कर्मचारी व वॉलमॅन यांच्यासोबत दोनदुभाव करत आहे असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून जलमंडळात कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना L&T कंपनीत पाठविण्यात आले आहे. मात्र L&T कंपनी त्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देत नसून सावत्र आईचे धोरण करत असल्याचा आरोप जलमंडळ आउटसोर्स कर्मचारी आणि वॉलमॅन यांनी केला आहे. L&T कंपनीतील कर्मचाऱ्यांना योग्य वेळेला वेतन देत असून त्यांना कंपनी सर्व सुविधाही प्रदान करते, मात्र आम्हाला वेतन दिले जात नाही. गणेशोत्सव असल्याने आम्हाला वेतन द्या असे विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देत आहेत म्हणून ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತ करण्यात आला आहे. ಎಲ್ಲ ನೌಕರರ ಸೇವೆಗಳನ್ನು ಕಾಯಂಗೊಳಿಸುವುದು ಹಾಗೂ ಭದ್ರತೆಯನ್ನು ಒದಗಿಸುವುದು ಮತ್ತು ನಾವು ನೀರು ಸರಬರಾಜಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತಿರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಆಯುಕ್ತರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅವ್ರ ವತಿಯಿಂದನೇ ನಮಗೆ ಸ್ಯಾಲ್ರಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಅವ್ರು L&T ಅವರು ಇವರು ಅಂತ ಅವ್ರು ಒಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಡೇಟ್ಸ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್, ಯಾರು ಸ್ಯಾಲ್ರಿ ನಮಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ 2 ತಿಂಗಳಿಂದ. ಸೊ ನಮಗೆ ಇವರು ಆಯುಕ್ತರವರೇ ನಮಗೆ ಸ್ಯಾಲ್ರೀಸ್ ಕೊಡಬೇಕಂತ ಒಂದು ವಿನಂತಿ. ಅದು ಮತ್ತು 5 ತಾರೀಕು ಒಳಗೆ ನಮಗೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೊಟ್ಟರೆ ಭಾಳ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ 12,000 ರೂಪಾಯಿ ಏನೈತಿ ಇದರಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಜೀವನ ನಡೆಸ್ತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ರೆಂಟ್ ಇರ್ತಾವೆ, ಮಕ್ಕಳದ್ದೆಲ್ಲ ಎಜುಕೇಷನ್ ಐತಿ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿಗೆ, ಎಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ನಡೆಸ್ಬೇಕು ಇದರಲ್ಲೇ. ಸೊ ಒಂದು ಫೀಲ್ಡ್ ವರ್ಕಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ನಮ್ಮ ಭಾಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಗಳು ಅದಾರ, ಅವ್ರಿಗೊಂದು ಪೆಟ್ರೋಲ್ ಅಲೌನ್ಸ್ ಅಂತ ಒಂದು ಕೊಡಬೇಕು. ಅವರೆಲ್ಲ ಈಗ ತಂದೆ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ತಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊಂಡೆಲ್ಲ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ. ಕಂಪ್ನಿಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಂ, ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಅದೇ ಇದೆ, ಯಾರು L&T ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಪ್ಯೂರ್ಲಿ L&Tಗೋಸ್ಕರ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನಿಂದ ಏನು ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಆಗಿದ್ದು ನಾವಿದ್ದೀವಲ್ಲ ಹೊರಗುತ್ತಿಗೆ ಸಿಬ್ಬಂದಿ, ನಮಗೆ ಏನು ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಪ್ರಾಪರಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಲ್ಲದ ನಮಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರಜಾ ಏನಿದಾವಲ್ಲ ಅವು ಅಪ್ಲೈ ಆಗೋ ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲ ನಾವು 7 ದಿನ ವರ್ಕ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಷ್ಟ ಆಗಕತ್ತದ. ವರ್ಕ್ ಲೋಡ್ ಫುಲ್ ಹೆವಿ ಆಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ಪಾಪ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಅದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೂ ಟೈಮ್ ಕೊಡಬೇಕಂತ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇಷ್ಟನ್ನ ನಮಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. मुलांची शिक्षण फी, घर भाडे, बँक हफ्ते भरणे आहेत. आमच्या मागण्या L&T कंपनी कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्यात याव्या अशी मागणी आउटसोर्स कर्मचारी आणि वॉलमॅन कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसे नसल्यास आम्हाला मनपा आणि जलमंडळात पुन्हा पाठविण्यात यावे. ही मागणी जोपर्यंत पूर्ण केली जात नाही तोपर्यंत शहराला पाणी पुरवठा केला जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. घरगुती गणरायाला मंगळवारी देण्यात आला निरोप. कपिलेश्वर जकीनोंड येथे 5 दिवसांच्या गणरायाला निरोप. गणेश भक्तांनी कुटुंबासह विसर्जन स्थळी केली होती गर्दी. 17 सप्टेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरण मेळाव्याचे आयोजन. एकाच दिवशी 3 लाख लस देण्याचे आहे ध्येय. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी साधला संवाद. परिहार देण्याची मागणी करून पूरग्रस्तांकडून जोरदार निदर्शने. गोकाक तालुक्यातील मेळवंकी ग्रामस्थांना महापुरातील नुकसानाची अद्याप नाही भरपाई. 2019 साली महापुरात झाले 800 कुटुंबियांची हानी.
आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.